हॅलो फ्रेंड्स, मेहंदीमध्ये फक्त 2 घटक घाला आणि मुळापासून पांढरे झालेले केस कायमचे काळे करा. तर फ्रेंड्स, आज आपण जे मेहंदी इथं वापरणार आहोत ते मेहंदी आहे इंडिगो. तर इंडिगो कशी भिजवायची आणि ते केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायची हे आज आपण पाहणार आहोत. आपण इथं मेहंदी घेतलेली नाही किंवा मग कोणतं तेलही घेतलेलं नाही किंवा मग कोणता कलरसुद्धा घेतलेला नाही. तर आपण नॅचरल पद्धतीनं फक्त इंडिगो पावडर वापरून केस काळे करणार आहोत. काही जण इंडिगोमध्ये हिना वापरतात किंवा मग कोणतीही मेहंदी वापरतात, पण आज आपण इथं फक्त इंडिगो पावडरच वापरणार आहोत आणि नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे करणार आहोत. अगदी सोपी अशी रेमेडी आहे. याला जास्त साहित्यही लागणार नाही. फक्त 2 ते 3 घटकमध्ये आपण आपले केस काळे करणार आहोत. जर तुम्हाला मेहंदी लावायचा कंटाळा आलेला असेल किंवा वेळ नसेल, तर तुम्ही फक्त इंडिगो केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर याच्याने रिझल्ट येतो आणि आपल्याला जास्त याची झंझटही नाही. खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण आपले पांढरे झालेले केस मुळापासून काळे करणार आहोत. त्यासाठी आजची ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लोखंडी कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुमचे केस जर दाट असतील किंवा लांब असतील आणि तुम्हाला संपूर्ण केसांवरती इंडिगो अप्लाय करायचे आहे, तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. 1 ग्लासऐवजी इथं तुम्ही 2 ग्लास पाणी घेऊ शकता. आपल्याला आता इथं लोखंडीच कढई का घ्यायची, तर लोखंडी कढई आपल्याला स्वच्छसुद्धा करायची नाही आहे. त्याच परिस्थितीत आपल्याला लोखंडी कढई घ्यायची आहे, कारण लोखंडी कढईमध्ये जे आयर्नचं प्रमाण भरपूर असतं ते पाण्यामध्ये उतरतं आणि आपली मेहंदी काळी व्हायला आणि आपल्या केसांवरती कलर यायला मदत होते. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा चहापत्ती पावडर. तर जर तुमचे दाट असतील किंवा लांब असतील तर तुम्ही 2 ग्लास पाणी इथं घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला चहापत्ती घालायची आहे. चहापत्ती घातल्यानंतर इथं 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे. तर हळदसुद्धा तुम्ही 2 चमचे इथं घेऊ शकता. आता हे पाणी जे आहे हे आपल्याला छान उकळत ठेवायचं आहे. आता आपलं हे 1 ग्लास पाणी आहे, तर अर्धा ग्लास पाणी आपल्याला उकळून कमी करायचं आहे. आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी सोपी अशी ही रेमेडी आहे. फक्त आणि फक्त हळदीमुळे आपले सर्व पांढरे झालेले केस पहिल्याच वेळेस काळे होणार आहेत. आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत जे नॅचरल पद्धतीनं आपल्या केसांना, आपल्या पांढऱ्या केसांना काळे करणार आहे. आपल्याला पहिल्याच वेळेस खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. जितके तुमचे केस पांढरे आहेत ते कव्हर होणार आहेत. ही रेमेडी आपले केस काळे तर करणारच आहेच, पण त्याचबरोबर केसांची वाढ व्हायला सुद्धा मदत करणार आहे आणि केस लांब, दाट, मजबूत सुद्धा होणार आहेत. आपण फक्त हळदीनं नॅचरल पद्धतीनं केस काळे करणार आहोत आणि हे साहित्य आपल्या सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं. मध्यम गॅसवरती आपल्याला 5 ते 7 मिनिट हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे. आता पाणी थोडंसं आपलं कमी झालेलं आहे आणि आपला जो हळदीचा आणि चहापत्तीचा कलरसुद्धा यामध्ये छान उतरलेला आहे आणि आता हे जे आपण टोनर बनवलेलं आहे याचा कलरसुद्धा थोडासा ब्लॅक झालेला आहे. तर यावेळेला आपल्याला इथं हे पाणी गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आहे ते हे झाकून ठेवायचं आहे. आपल्याला संध्याकाळीच हे पाणी तयार करून ठेवायचं आहे आणि रात्रभर झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपली इंडिगो जे आहे केसांना छान कलर देते आणि आपले केस अतिशय काळेभोर, दाट होण्यासही मदत होते. आता हे पाणी इथं मी झाकून ठेवलेलं आहे आणि आता सकाळी उठल्यानंतर आपल्या याच पाण्यामध्ये आपल्याला इंडिगो भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि हेच टोनर आपल्या केसांना ब्लॅक करण्याचं काम करतं. यामध्ये आपण फक्त 2 घटक घातलेले होते आणि त्यापासूनच जे पाणी आहे हे अतिशय ब्लॅक झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे. आता याच कलरमध्ये आपल्याला इंडिगो भिजत घालायची आहे. तर तुम्ही रात्रभर हे पाणी असं झाकून ठेवायचं आहे किंवा मग 7 ते 8 तास तरी तुम्ही हे पाणी झाकून ठेवायचं, कारण त्याच्यामुळे आपले केस काळे होण्यास मदत होणार आहे. तर आता हे जे पाणी आहे हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की पाणी आपल्याला थोडंसं कमी पडतंय, तर तुम्ही काय करायचं, हे आपल्याला टोनर जे आहे हे गाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आणखीन थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता गरमच पाणी आपल्याला इंडिगो भिजवायला पाहिजे, कारण इंडिगो जे पावडर आहे हे थंड पाण्यामध्ये व्यवस्थित भिजली जात नाही. त्यासाठी आपल्याला इथं गरम पाणीच घ्यायचं आहे. तर आता हे जे टोनर आपण तयार केलेलं आहे तर सकाळी उठल्यानंतर सुद्धा याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला इंडिगो भिजत घालायची आहे. आता हे चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला छान असं दाबून दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे चहापत्ती जे आहे हे आपल्याला असं व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर याचा अर्क जो आहे हे या पाण्यामध्ये छान उतरला जातो आणि हे जे पाणी आहे हे अगदी छान आपल्या केसांना नॅचरल कलर देतं. पाणी आपण छान गाळून घेतलेलं आहे. तर आता याच पाण्यामध्ये आपल्याला इंडिगो भिजत घालायची आहे.
त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्टीलचं भांडं किंवा मग कोणतंही भांडं घ्यायचं नाही. एकतर चिनी मातीचं भांडं घ्यायचं किंवा मग काचेचं बाउल घ्यायचं. त्यामध्येच आपल्याला इंडिगो भिजत घालायची आहे. 4 चमचे मी इंडिगो घेतलेली आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित याचं स्मूथ असं पेस्ट बनवायची आहे. तर तुमच्या लेंथनुसार तुम्ही इथं इंडिगो घेऊ शकता. तुम्हाला संपूर्ण केसांवरती अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला जास्त प्रमाण लागेल आणि तुम्ही हे जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. आता थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन 2 घटक घालायचे आहेत आणि ते घटक घातल्यानंतर केसांना आपल्या अगदी सुंदर असा कलर येणार आहे. चहापत्तीमध्ये टॅनिक ॲसिड असतं आणि ते आपले केस काळे करण्यासाठी मदत करतं. केसावर शाईन येते आणि केस आपले वाढण्यास, दाट मजबूत होण्यास सुद्धा मदत करतं. यामध्ये अँटीफंगल्स आणि अँटीबॅक्टेरियल्सची प्रॉपर्टी असते. केसांना लांब, दाट, मजबूत बनवायला सुद्धा मदत करते. इंडिगो पावडरमध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर इंडिगो आपले छान कलर सोडते असं म्हणतात. म्हणून त्यासाठी मी इथं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि अर्धा लिंबू यामध्ये पिळलेला आहे. तर लिंबूसुद्धा आपल्या केसामध्ये कोंडा असेल तर तो नाहीसा करतो आणि केसामध्ये खाज सुटलेली असेल तर ते सुद्धा कमी होते. लिंबाचे सुद्धा आपल्या केसांना खूप सारे फायदे आहेत आणि त्यामुळं इंडिगोला कलर येण्यासाठी इथं आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. मीठ आणि लिंबू घातल्यानंतर हे साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं आहे. 3 तासाने तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. एकदम ब्लॅक कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना मुळापासून काळे करण्यास मदत करणार आहे. आता यामध्ये आपण हळद घातलेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर हळद घातली आहे तर मग आपले केस पिवळे तर होणार नाहीत. तर तसं काही नाही. हळदीने सुद्धा आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे. हळदीचे सुद्धा खूप गुणधर्म आहेत जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहेत. हळदीमध्ये अँटीफंगल्स आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतात. आपल्या टाळूवर कोणतंही इन्फेक्शन झालेलं असेल तर ते दूर करायचं काम हळद करते आणि आपल्या केसांची ग्रोथ वाढायला सुद्धा मदत करते. आपले केस लांब, दाट, मजबूत बनवते. त्याचबरोबर आपल्या केसांना पुन्हा काळे करण्याचं काम करते. ही रेमेडी छान आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. आपण इथं मेथी पावडर घेतलेली नाही किंवा आवळा पावडर घेतलेली नाही किंवा मग हिना मेहंदीसुद्धा घेतलेली नाही. फक्त हळद आणि चहापत्ती यापासूनच आपण नॅचरल पद्धतीनं केस काळे करणार आहोत. आपण इथं इंडिगो घेतलेली आहे आणि झाडांच्या पानापासून तयार झालेली इंडिगो पावडर आहे. यामध्ये कोणतंही केमिकल नाही. त्यामुळं आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस अगदी मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे. अशा पद्धतीने इंडिगो आपल्या केसांवरती अप्लाय केल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट याचा पाहायला मिळणार आहे. इंडिगो जास्त वेळ आपल्याला भिजतसुद्धा ठेवायची गरज नाही किंवा रात्रभरसुद्धा भिजत ठेवायची गरज नाही. हे भिजवल्यानंतर आपण लगेच केसांवरती अप्लाय करू शकतो. याच्याने खूप सुंदर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे. इंडिगो आपल्या केसांना लावताना केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही. आपले केस शॅम्पूनं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कोरडे करूनच आपल्याला इंडिगो केसांवरती अप्लाय करायचं आहे. आपल्या केसांवरती लावल्यानंतर 3 तास ठेवून द्यायचं आणि त्या केसांवरती लावल्यानंतर 3 तास ठेवून द्यायचं आणि त्या पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे. मेहंदी लावल्यानंतर आपल्याला केसांवरती तेल लावायचं आहे, छान मालिश करायचं आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे. इंडिगो पावडरने आपल्या केसांवरती खूप नॅचरल कलर येतो. इंडिगो पावडर कशी भिजवायची आणि ते केसांवरती कसं अप्लाय करायचं हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेली नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.